जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर आपल्या बातम्या. मुरुम शहरातील बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या रस्ते व ड्रेनेजच्या कामात रस्त्यालगत असलेले विजेचे खांब अडथळा ठरत असल्याचा मुद्दा काँग्रेस पक्षाने उपस्थित केला होता. खांबाचे स्थलांतर केल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू नये अशी ठाम भूमिका घेत काँग्रेस पक्षाने जेसीबी थांबवून काम रोखले होते. या भूमिकेनंतर नगर परिषद प्रशासन व संबंधित गुत्तेदाराने तत्परतेने विजेचे खांब रस्त्याच्या बाजूला हलविण्याची कार्यवाही सुरू केली. मुरुम शहरातील विविध रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना रस्त्यालगत विजेचे खांब भविष्यात रस्त्याच्या वाढीव भागात किंवा मध्यभागी येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होण्यासोबतच अपघाताचा धोका वाढण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस युवा नेते सिद्धलिंग हिरेमठ, राजकुमार हिरेमठ आणि शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्याचे काम लागलीच थांबवले. विजेचे खांब पहिल्यांदा स्थलांतरित करा, त्यानंतरच रस्त्याचे काम करा. तरी देखील जर तुम्ही रस्त्याचे काम जर सुरू केले तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. दरम्यान काँग्रेसच्या या भूमिकेनंतर नगर परिषद प्रशासन आणि संबंधित गुत्तेदार खडबडून जागे झाले. त्यांनी लागलीच विजेचे खांब रस्त्याच्या बाजूला हलविण्याच्या कामास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्याचे काम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने होण्यास मदत होत असून भविष्यात वाहनधारक, पादचारी त्याचबरोबर नागरिक सुरक्षिततेचा प्रश्नही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी कामाच्या ठिकाणी स्वतः काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सिद्धलिंग हिरेमठ हे देखील उपस्थित होते. यांनी स्वतःच्या नजरेसमोर खांब बदलत असतानाचे काम स्वतःच्या निगराणीखाली त्यावेळी त्यांनी करून घेतले. यावेळी त्यांनी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहूयात. नमस्कार. मुरुम शहर काँग्रेस कमिटीतर्फे काल ह्या रस्त्याचे काम अडवण्यात आले होते. रस्त्याच्या मध्यभागी असलेले खांब हे बाजूला घेऊनच रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी होती. आणि काल आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोललं, त्याच्यानंतर गुत्तेदाराशीही संपर्क केला होता. त्यांनी काल दिवसभरात किंवा आज काम सुरू होईल अशी आम्हाला ग्वाही दिली होती. आणि त्याच पद्धतीने आता मागे आपण पाहू शकता काम सुरू झालेलं आहे. आणि समस्त मुरुमकरांनी ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या सर्वांचे धन्यवाद. आणि लवकरच आपल्या मुरुम शहरामध्ये हे मुख्य रस्त्यावरील जे खांब आहेत हे बाजूला काढून एक मोठा रस्ता आपल्याला दिसेल आणि आपल्या मुरुमची शोभा वाढेल हीच आमची अपेक्षा आहे. आणि आमचा कोणत्याही प्रकारच्या विकास कामामध्ये अडथळा करण्याचा हेतू नाही, पण विकास कामं योग्य पद्धतीने दर्जेदार व्हावं हीच आमची भावना आहे. धन्यवाद. शहरातील विकास कामे करताना केवळ काम पूर्ण करण्यापेक्षा त्याचे योग्य नियोजन, दर्जा आणि नागरिकांची सुरक्षितता यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. विजेचे खांब स्थलांतरित करण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात असून रस्त्याचे उर्वरित काम सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा देखील यावेळी त्यांनी या प्रतिक्रियेमध्ये व्यक्त केली. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.